सामनावीराला मिळणार आहे लहान टमाटा, हरलेल्या संघाला मिळणार आहे मोठा टमाटा। 3 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता। शंकर मलिंगाला सामोरे जातील मंग्या पाटील। 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता। राटा मोर विकेट आणि बीड झालेले आहेत। भांडू नका संघाचे कर्णधार प्रशांत गोरे, संघाचे कर्णधार प्रशांत गोरे जिथे कुठे असतील त्यांनी त्वरित पिचवर संपर्क साधायचा आहे। प्रशांत गोरे दोन चेंडू 4 धावांची आवश्यकता। गोलंदाज सांगा पंच आहेत, गोलंदाज सांगा पंच आहेत। विली बाउंडिंग एक अंपायर आहेत खजिनदार सुधाकर कांगरे। भव्य अशा क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचे प्रमुख पाहुणे आहेत बेकरेवाडीतील नामवंत प्रिन्स दादा बेकरे, बेकरेवाडी साखर कारखान्याचे चेअरमन, 11व्या महिला बचत गटाचे अध्यक्ष प्रिन्स दादा बेकरे यांच्याकडे आगमन आहे। बेकरेवाडी साखर कारखान्याचे चेअरमन प्रिन्स दादा बेकरे यांचा आम्ही बेकरेवाडी तरुण विकास मंडळाच्या वतीने 21 ग्रॅमची तलवार देऊन मी तुमचं स्वागत करतो। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण अमित बेकरे यांचं स्वागत करायचं। तुम्हाला मिळणार आहे। अरे आज आमच्या आबा तात्या इथं हजर आज नाही, त्यामुळे हा जो आम्हाला मान मिळालाय त्याचं पहिलं पाकिट आमच्या घरी पाठवा। पाठवणार पण तुम्ही जे या स्पर्धेला 11 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं ते आणलं की दरवर्षी सारखं आम्हीच ते द्यायचं? नाही ते 11 रुपये कसं महाग असतं, ते जास्त असं घेऊन जाऊ शकत नाही, तुम्ही घरी आणि घेऊन जावा। ठीक आहे या स्पर्धेचं पारितोषिक वितरणाच्या आधी मागच्या वर्षी रणवीर सिंगला बाजीराव मस्तानीमध्ये तलवार बाजी आमच्या प्रिन्स दादा बेकरेने शिकवली होती। ती कला आपण आमच्या प्रेक्षकांसमोर सादर करावा असं मी तुम्हाला विनंती करतो। ताशेवाले आपण जिथे कुठे असाल कृपया ताल बघा। जिंकल्यावर देतात ना ट्रॉफी बालवाडीमध्ये 4 वेळा नापास झालेले आमचे प्रिन्स दादा बेकरे। पण प्रिन्स दादा हरलेल्या संघाला आपण हा लहान टमाटा देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत। हरलेल्या संघाचे कर्णधार शंकर मलिंगा हरल्यामुळे आईच्या कुशीत जाऊन झोपलेले आहेत, त्यांच्या वतीने सत्कार दसरा देत आहेत।
मंडळातर्फे एकच टमाटा आयोजित होता. यानंतरचा पारितोषिक अंतिम सामन्याचे संघनायक लाखो दिल की धडकन प्रशांत. त्या सैराटमध्ये प्रशांत काळे होते. आमच्या गावात ऊन कमी आहे म्हणून प्रशांत गोरे विनंती करतो की आपण यांना टमाटा देऊन यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या प्रशांत गोरे यांच्यासाठी. आमच्या पाशी ट्रॉफी आणि मान्यवरांच्या भाषेत ट्रॉफी विनंती करतो. सल्या लंगड्या आणि परशा तासेवाले तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. अरे सल्ल्या त्या परशाचं काही समजतच नाही. होय ना रे लंगड्या. अरे काल तर किती लेट आला बघितलं का? 1 बॉल 2 बॉल शेवट राहिले होते तेव्हा आला. त्या आरचीने त्याला फार येडे केलं का? तो स्वतः पण बुडलाय, तो स्वतः पण मरणार आहे आणि आपल्याला पण मारणार आहे. चल बघू आपण इकडे ये. इथं सांगा बघूया. मुलीवरती आमच्या आरतीचं आगमन झालेलं आहे. काय बघतो रे? कुठे काय बघतोय? मी त्या गावकऱ्यांना बघतोय. गावकऱ्याने बघतोय. मग काय तुला कसं कळलं मी तुझ्याकडे बघतोय? मी माझ्या डोळ्याने बघितलं की. मग तूच काय बघते? तूच नको की बघू. तुला नाही आवडलं तर तू कशाला बघते? तुला नाही आवडलं म्हणजे मी माझ्या डोळ्याने बघते, मला आवडलं म्हणून बघते ना. ए, लंगड्या,
अरे याला गुटखा खात जाऊ नको का अरे याला गुटखा खाल्ल्याने माणूस मरू शकतो हा अरे पण त्या पाटलाच्या पोरानं बघितलं तर तुला पण मारील नाही आम्हाला पण मारील ना रे अरे लेका तुमच्यासारखा गुटखा खाऊन मारण्यापेक्षा त्या पाटलाच्या पोरीच्या प्रेमात मेले ना बरं तिला ना love letter घेऊन बघूया. Love letter? बघूया काय बोलतो. बघ तिच्यावर तुझं तिच्यावर लव असेल हा, लय लेका, लय लेका. तिचं तुझ्यावर लव असेल तर ती चिठ्ठी घ्या ना बघूया लेका. आणि प्रयत्न नसेल? करू नको. नाही ठीक आहे पण ती चिठ्ठी देणार कोणाकडनं जाणार तू थांब बघतो ए हनम्या ये इकडं. वा वा. मागे जाऊ. छोटा पॅकेट बडा धमाका अन्नाचं आगमन झालं जोरदार टाळ्या अन्नासाठी. ही चिठ्ठी घ्यायची ती आजची काय आहे माहिती आहे? पाटलाची आजची. काय सांगायचं पैशाने दिला नाही अर्चने मोठा डेटा पॅक मारलाय कंटिन्यू ऑनलाईन. मला काय दिली कारण ती मला आवडते म्हणून मीच का आवडते त्याला त्याला तिला सांग अरे तिचं पैशावर प्रेम आहे जा माझ्यावरच का त्याचं प्रेम आहे येत पण नाही मी काय करू? ती उचलून काय लेका काय करते आरची उचलू नको हे अगं ये बघतील की उचलू नको ना. अरे मग हे तुला काय करायचं अरे मग हे जाऊ दे अरे मामाची पोरगी आहे. अरे मामाची पोरगी आहे. अर्चीच्या मामाच्या पोराची एंट्री झालेली आहे. ते मग या तुळशी पाटलाचा उभाची दोन कॉलेजच्या मित्रांमध्ये राडा. अरे 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 म्हणजे आता नुकसान नको. जोरदार राडा जोरदार राडा. सोड की त्याला मध्ये पडू नको हे काय करणार आहे त्याला हा बघतो मी नंतर तुला मराठीत सांगितलेलं एकदा समजते की नाही इंग्लिश मध्ये सांगू चला हात तर लावून दाखव नावाची आजची नाही मी वा वा सेटिंग झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रेमासाठी. सर्वांनी आपल्या कॉलेजच्या दिवसातले दिवस आठवा. मी ऑनलाईन राहतो.
स्वप्न देते माझ्या आरची नसेल, तुला पप्पा झोपत असतील फक्त देत असतील. बस काय झाल्या या माझा सवाल आहे आपल्या अरे ह्याला आरशीचं भेडच लागले. अरे लंगड्या काय करायचं आता? एक वर्ष तुला आजीने शेतावर बोलवले की काय शेतात? अरे सर शेतात बोलवले तर एकटंच नेऊन आणायची नसेल एकट्याला बोलायला म्हणजे काहीतरी काम असेल तुझं. ठीक आहे मग जा तर बघू आरची तुम्हाला लय आवडते तुम्ही मला लय आवडतो. आरची मला एक खरंच वाटत ना तू माझ्यासोबत तो पार्टी होतो खरंच वाटत नाही आरची माझं तुझ्यावर प्रेम आहे माझं बी तुझ्यावर लय प्रेम आहे. काय तुला मराठीत सांगितलेलं समजत नाही की इंग्लिश मध्ये सांग. हर्षा आय लव्ह यू. झाले आरतीला भेटलो नाही आरतीची लय आठवण येते एक फोन लावून बघतो हॅलो आरची काय करते हा इकडेच आहे घरी आहे. जेवली का हा जेवली. मला तुझी लय आठवण येते मला बी तुझी परशा लय आठव येते रे. किती 3 वर्ष झाली तुला भेटून अरे 3 दिवस नाही झाले तेव्हा तुला 3 वर्ष झाले. अगं आरची 3 दिवस पण मला 3 वर्षासारखे वाटायला लागले हो का? हो की मग ये माझ्या घरी भेटायला. तुझ्या घरी हो विशाल? हो प्रिन्सचा बर्थडे आहे ना तेव्हा ये माझ्या घरी भेटायला. ठीक आहे चालेल. वरून यांनी आधी प्रेम दादा वेगळे यांना घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. बेकरे वाडीतील वीरभद्रा प्रिन्स दादा बेकरे. आता तुम्ही इकडे पाहत असाल वाढदिवसाला जनरली केक कापतात पण आमच्या प्रिन्स दादाला चायनीज खूप आवडतं म्हणून आम्ही चायनीज मधली गोबी आणलेली आहे. अरे एवढूचाच केक मला काय काय सांभाळू तो मी पण सांभाळू मी. हॅपी बर्थडे म्हणा ना. माझं बुगू आरतीला की बुगू. एक मिनिट प्रिन्स दादा सर्वांनी बोलायचं हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू बरं 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 काय बाबले का प्रेम आहे. अरे वा.
बस ना. अरे बापरे, प्रेमाचे पोरं पकडले गेलेले आहे. परशासोबत सल्या आणि सल्यासोबत लंडाला सुद्धा मित्र बोललेले आहे. प्रेम दादाचा वर्षी भाग झालेला आहे. बाजूला नाही तर गोळी जाडीन तुमच्या अंगावर. आरची बंदूक दे आरची बंदूक दे बाजूला नाही तर तुला मग आरची चिंगम देतो बंदूक दे. आरची पकडा, पकडा. तिकडे तिकडे चल मग. स्वतःच्या शेतामध्ये लपलेला आरसी आणि परशा. उसाच्या फळामध्ये आरसी आणि परशाला स्वतःला प्रेम दादा पाटील दादा. चला आधी मार नाही मला मारा. मी मेले तरी परशाशीच लग्न करीन. मेले तरी परशाशीच लग्न करीन. काय म्हणते तू? केस निघतील. काय म्हणते तू? राजा, काय म्हणते?
काय करायचं आता पोरगा ऐकत नाही पोरगा ऐकत नाही वेशीवर टाकले गेले काय करायचं मग आता? आता आपलं मारून भरपूर झालंय काय पर्याय नाही दुसरा ते सोडा त्याला सोडा तेवढं सोडा आता जाऊ गरम घे काय करायचं स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं गौरेश्वरं सिद्धिदं भवायो गुरुं विनायकमहं लेण्याद्रि देवरा